जास्त कार्यकर्ते इथं या युनिटमध्ये कार्यरत नाही आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक सुद्धा झालं पाहिजे. आपण बऱ्याचदा मी आता भूमसेन संघटनेमध्ये मागच्या 25 वर्षापासून काम करतो. इथे एक मला कधी कधी तो लॅकुना दिसतो. आपण आपल्या कार्यकर्त्यांना मोटिवेट त्यांचं कौतुक करण्यासाठी थोडीशी कंजूशी करतो. हे जसं आपण वेगळ्या वेगळ्या आपल्या जे विषय असतात ज्याच्यातून आपण प्रबोधन करतो आणि ही अपेक्षा करतो की आपल्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीने समोर गेलं पाहिजे, ते कार्य केलं पाहिजे. परंतु केलेल्या कार्याचं थोडंसं ॲप्रिशिएशन जर आपण करू शकलो तर त्यांचं मनोबल सुद्धा वाढते. हा भाग फार अभावाने मला दिसतो. जेव्हा हे निश्चित झालं की या जिल्ह्यामध्ये अधिवेशन घ्यायचं आहे तेव्हा स्थळ निश्चित करण्याबाबत जेव्हा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा इथल्या युनिटने जे स्थळ निश्चित केले होते त्यांना ते काही बरोबर वाटले नाही. वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने एखादा मंगल कार्यालय घेणे, एखादा छोटा हॉल घेणे, त्याच्या सुविधांचा अभाव, पाणी नाही आहे, वॉशरूम्स नाही आहे आणि आम्ही आमच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना त्या जागी जेव्हा आम्ही बोलवतो प्राथमिक सुविधा सुद्धा देण्यामध्ये ते जे स्थळ असते ते कमी असतं. तर हे स्थळ निश्चित करताना जेव्हा आम्ही इथले जे मुख्य कार्यकर्ते आहेत गवई साहेब त्यांना जेव्हा सांगितलं त्यांनी बघितल्यानंतर मग एक त्यांना ते असं वाटलं की आपण ह्या अधिवेशनाला चांगलं लेवलला नेण्यासाठी, कारण 80च्या 90च्या दशकामधली संघटना आणि आताच्या काळातल्या संघटनेमध्ये बराच बदल झाला आहे. आपले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पदावर सुद्धा याच्यात आहेत, वरिष्ठ स्तरावर आहेत. रिस्पेक्ट आपण त्यांना ज्या त्यांच्या मूळ भागात ज्या पद्धतीने ते राहतात तर ते थोडं जपण्याच्या दृष्टिकोनातून असा विचार केला गेला की एक चांगलं स्थळ आपण निश्चित केलं पाहिजे. आणि हे जेव्हा त्यांनी फायनल केले की तुम्ही सगळं बघितलं पाहिजे तर मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की आमचे निवासी सभ्यता संघाचे राष्ट्रीय महासचिव मान्य अभियंता रणवीर साहेब, झाकडे साहेब, गवई सर आणि मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो आणि हे बघितलं, साहेब सरांचे उल्लेख मी करेलच, ते सुद्धा याच्यामध्ये आमच्या त्या टीममध्ये होते निश्चित करण्याच्या. आणि जेव्हा त्या आपल्या इन्स्टिट्यूटच्या मॅनेजरनी जेव्हा सगळं काय आम्हाला पटलं, पाहिलं आम्ही सगळं, आणि जेव्हा त्यांनी तो हिशोब सांगितला 2 मिनिटं मी सुद्धा चक्रावून गेलो. म्हणजे आणि फार म्हणजे वेळ गेली मी थोडासा हे सांगण्यासाठी. तर मलाही थोडंसं हे वाटलं की इतक्या वर्षापासून आम्ही सगळं अधिवेशन अटेंड करतो, अशा स्तरावरती घेऊन जाणं हे चॅलेंजेस राहणार आहे. पैसे कसे जमवायचे आणि याला पुढे कसं जायचं, हा मुद्दा जेव्हा आला तर झाकडे साहेब आणि रणवीर साहेब हे खंबीरपणे त्या मुद्द्याच्या त्या निर्णयाच्या समोर उभे राहिले. करता येईल, तुम्ही थोडंसं वर जाऊन विचार करा. जेव्हा तुम्ही असा विचार कराल तेव्हाच तुम्ही पैसे काढण्यासाठी प्रयत्न पण करा. मी माझी शंका उपस्थित केली. कार्यकर्त्यांचं, कॅडर लोकांचं हे आहे कन्व्हेन्शन, सोसायटी आपली बंद, म्हणजे आपण काही काळ त्याच्यामध्ये बदल केला. आता फक्त केवळ कार्यकर्त्यांना आपण इथं बोलवलं पाहिजे. त्याच्या मागचं कारण असं होतं की सिरियसनेस राहत नव्हता अधिवेशनामध्ये, की तो इथला जो कुठला परिसर निश्चित होत होता त्या परिसरामध्ये जे काही देखणे किंवा स्थळ असतील वेगळे होते, की तिथे जाणे, तो प्रोग्राम करणे आणि पंडालमध्ये किंवा हॉलमध्ये उपस्थिती कमी राहायची. आपण ज्या एफर्टनी, ज्या प्रयत्नाने आपण हे अधिवेशन निश्चित करतो, त्यातले विषय निश्चित करतो, याच्याबद्दल जे आता जे पूर्वी बोलले की ट्रेनिंग पार्ट जो आहे हा एक प्रकारचा ट्रेनिंगचाच पार्ट आहे. तर त्या ट्रेनिंगसाठी ते कार्यकर्तेच उपस्थित राहत नाही. संघटन कॅडर ऑर्गनाइज आपलं अधिवेशन करण्याचं निश्चित झालं तेव्हा मी विचार केला की हा पैसा आता इतका कुठून उपलब्ध होणार. तर सर बोलले काही काळजी करायचं कारण नाही, आपले लोक करून घेतील. आणि आज आम्हाला
त्याच्याबद्दल फार त्या युनिटचा आणि आमच्या पूर्ण राज्य कार्यकारिणी आपले संपूर्ण जे कॅडर्स आहेत त्यांचा मला खरंच अभिमान वाटतो की हे खर्च त्यांनी स्वतःहून उभा केला आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. बुलढाणा जिल्ह्याने स्वतःहून मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्शन केलं, आपल्या कार्यकर्त्यांनी दिलं. जरी कार्यकर्ते आपले पाहिजे त्याप्रमाणे जसं आम्हाला अपेक्षित होतं ते तितके कार्यकर्ते नाही आले, कारण कॅडरचं म्हटल्यावर तेवढे अपेक्षित होते पण ते नाही आले. आम्ही जरा चिंतित होतो की पैसे कसे निघतील. मग एक उपाय केला गेला की जो येत नाही आहे त्या युनिटने पैसे द्यायचे आणि मोठ्या प्रमाणात हा इथला या बुलढाण्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावर हा फायनान्शियल जो एक टार्गेट होतं ते जवळपास अचीव झाला आहे. आता शेवटी आम्ही जेव्हा तो हिशोब करू तेव्हा मला माहीतच पडणार त्याच्यातून. तर म्हणून बुलढाणा आणि तिथल्या समस्त कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा प्रोग्राम जसं जितकं अपेक्षित होतं आम्ही त्याच्यात सॅटिस्फाईड आहे. पण पुढचे वाटचाल होण्याच्या दृष्टिकोनात इथे आपण जे प्रयत्न करून लोक तुमचे लोकलचे इथं आलेले आहेत ते संघटनेच्या आपल्या सगळ्या सेक्शन ज्या आपल्या ज्या ऑफशूट्स आहेत त्या प्रत्येक याच्यामध्ये कुठला ना कुठला कार्यकर्ता आपल्याला त्याच्यात समाविष्ट करता येईल याची आपण हे घ्यावी आणि तो युनिट आपण हा प्रत्येक ऑफशूट विंगचा इथे युनिट बनलं पाहिजे याची आपण जबाबदारी घ्या अशी मी अपेक्षा करतो. सर काही 3 लाईन मी माझ्या वाचनामध्ये एक 3 पॉईंट आले. मी खूप त्याच्यातून प्रभावित होतो. नेहमी माझ्या कॅम्प्स जे मी घेतो कॅम्प वगैरे घेतले त्याच्यामध्ये मी त्याचा उल्लेख करत असतो. तो 3 पॉईंट असे आहे. एक म्हणी आहे, नॉलेज मोटिवेट्स. मोटिवेशन कसं मिळतं कार्यकर्त्यांना किंवा ज्या एक आपल्या चळवळी किंवा आपलं जे कार्य आहे याला यशस्वी करण्याकरता जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटरपैकी हे 3 मुद्दे मला फार प्रभावित करतात. नॉलेज मोटिवेट्स, डेडिकेशन मोटिवेट्स, रिझल्ट मोटिवेट्स. बघा ह्या 3 याच्यातच सगळं संघटनात्मक कार्याचं एक सार येऊ शकतो. आम्ही बाबासाहेबांना फुलेंचं नाव घेऊन सगळं आम्ही त्यांच्याबद्दल सगळं कोटेशन देऊन त्यांच्या कार्याचं आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. त्यांना कोणी मोटिवेट केलं? समाजातले प्रश्न, समाजातली स्थिती यांनी ते इतके म्हणजे परेशान नाही म्हणू आपण त्याला, त्यांनी इतकं मनावर घेतलं ते आणि याच्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक असेल त्यांनी नॉलेज ॲक्वायर केलं. नुसतं नॉलेज ॲक्वायर करून आमच्याकडे खूप सारे अकॅडमिशियन्स आहेत ज्यांच्याजवळ मोठ्या मोठ्या डिग्री आहेत. ते ह्या सामाजिक दृष्टिकोनातून आपल्या समाजाच्या प्रती काय योगदान देतात हा जर आपण चिंतनाचा भाग घेतला किंवा त्याचं ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये मोठं काही केल्यासारखं असं वाटत नाही. त्याच्या स्तरावरती करतात हरकत नाही. आपापल्या परीने सगळा व्यक्ती या आंदोलनाला यशस्वी करण्याकरता काम करतच असतो. बाबासाहेबांचं, फुल्यांचं किंवा आपल्या सगळ्या महापुरुषांचं जे आपल्या उद्देश त्यांनी निश्चित केला होता याच्या परिप्रेक्षमध्ये त्यांचं जे डेडिकेशन होतं त्यांनी माणूस प्रभावित होतो. काय एवढा डेडिकेट केलं? हेच डेडिकेशन आपण स्वतःमध्ये का आणू शकत नाही? ज्या त्यांच्या तुलनेमध्ये आपण कदाचित तितकं नाही देऊ शकणार, तितकं नाही होणार, पण तरी काही टक्के जरी आपण करू शकलो तरी हे आंदोलन जे आम्ही निश्चित केले, आमच्या पूर्वजांचं जे आंदोलन आम्ही त्याच्या प्रती कार्यरत आहोत ते आम्ही यशस्वी नक्कीच करू शकतो. आणि ह्या 2 पार्टमधून जे पुढचा टप्पा येतो तो म्हणजे रिझल्ट. त्या रिझल्टनी सुद्धा मोटिवेशन आपलं वाढतं. म्हणजे आपण एखादं कार्य करतो आहे त्या कार्याच्या अनुषंगाने त्याचं यशस्वीता जर आम्ही बघितली तर मग त्यांनी सुद्धा आम्ही मोटिवेट होता. तर हे मी आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सांगतो आहे की आपण आपल्या आंदोलनाला जे आपल्या पूर्वजांचंच आंदोलन आहे त्याला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे काम करतो. एक सर आमच्या अमरावतीमध्ये याचं फील्डवर्क करत असताना अहिल्याबाई होळकरांचा एक कार्यक्रम होता. तिथे मी हे पत्रक वाटायला गेलो. तिथे खूप सिनियर कार्यकर्ते मला त्यांच्यासोबत संवाद झाला. ओबीसीचा आहे समजा ते एनटी वर्गातले होते ते. त्यांनी ते एक विषय काढला जातीचं जनगणनेचा मुद्दा. मी त्याच्यामध्ये बोललो की या टॉपिकसाठी आम्ही इथे चर्चा करणार आहे. तर आपल्या बुलढाण्यातले काही जे संघटनेचे लोक असतील ते कृपया आपण त्यांना हे पत्रक देऊन ते अधिवेशन अटेंड करायला सांगा.
जेणेकरून आपण ही त्याच्यातली माहिती त्यांना देऊ शकू. तर त्यांचं असं म्हणणं पडलं होतं सर की जात टाकलाच आहे म्हणे त्याच्यात. मी म्हटलं की ते कॅटेगरायझेशन होत नाही, त्याचं वर्गवारीनुसार मोजणी होणार नाही आहे. जात आहे ना म्हणे, प्रत्येक जातीचं आपल्याला माहिती पडून जाईल, लोकसंख्या माहिती पडून जाईल आणि ते लोकसंख्या माहीत पडल्यानंतर हा नंतरचा विषय आहे म्हणे की त्याच्यासाठी काय प्रावधान केले पाहिजे. म्हणजे आपली अंडरस्टँडिंग नुसार लोक बोलत असतात. एक सिनियर व्यक्ती होते ते आणि ते सगळं त्यांच्यासाठी बोलल्यानंतर एक फार सूचक वाक्य त्यांनी बोललं. त्यांनी ते पत्रक पाहिलं आपलं. माझं असं ठाम मत आहे म्हणे की हे आंदोलन दलितांनी लीड केलं पाहिजे. दलित शब्द वापरला तसं दलित तर हे नको, पण त्यांच्या अंडरस्टँडिंगला पहा समाजामध्ये स्थिती आहे. आपण लोक काम करतोय, जसं सरांनी उल्लेख केला, हात वर करताना जे बघितलं ते स्थिती जी होती, आंदोलन तुम्हालाच लीड करायचं आहे. म्हटलं बरोबर आहे सर, पण येत नाही. मी तेव्हा ते बोललो आम्ही तयार आहे. एक म्हणजे आपण जे आपले विचार जे आपण स्वीकारलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही ते काम करायला तयार आहे, पण ते येतच नाही. ते असते परिस्थिती आहे म्हणे. कारण त्याच्यात त्यांनी उल्लेख केला की जाती व्यवस्थामध्ये जो क्रम ठरलेले आहे त्या क्रमामध्ये जो ह्या आंदोलनामध्ये शीर्षस्थानी काम करतोय तो खाली आहे, त्याच्यामुळे त्याला ऍक्सेप्ट कसं करणार समाज. म्हटलं हा हे वास्तव आहे, पण त्यांनी ती अपेक्षा केली. म्हणजे मला हे सांगावं यासाठी वाटलं की आपण राईट ट्रॅकवर चाललोय. म्हणजे हे कमी जरी वाटत असलं कधी कधी असं वाटतं आपल्याला की इतकेच लोक आहे, पण आपलं मार्ग जो एकदम परफेक्ट आहे. फक्त त्याच्यामध्ये जितकं आपण इनपुट देणार त्याच्यातून तेवढंच आउटपुट भेटणार. 10 लोकांजवळ गेलो तर 10 लोक मोटिवेट होणार किंवा ते कार्य करायला लागतील असं काही होणार नाही आहे. पण जितके एफर्ट्स आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यावरच आपलं यश डिपेंड आहे. आणि आपल्याला हे कार्य करणे, कारण हे काम आपण स्वतःहून निवडलेलं आहे, आपण त्याच्यात प्रेरित झालो म्हणूनच हे काम करायला. फक्त हे असे कार्यकर्ते आम्ही जर पुन्हा डेव्हलप करू शकलो, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्ही हे कार्यकर्ते जर निर्माण करू शकलो तर आम्ही हे निश्चित जे उद्दिष्ट आहे आम्ही प्राप्त करणारच करणार. केंद्रीय कार्यालयाने प्रभारी साहेबांनी जे अपेक्षा संघटनेकडून केली आहे आपण ते निश्चितच करणार. आपण फक्त थोडंसं जो सेटअप आपला आहे हे वेगळ्या वेगळ्या गटामध्ये आपण पण पूर्णतः आपण सगळे मिशनरीच आहे. काम वेगळ्या वेगळ्या गटाखाली करतोय, हे आपली सगळी सामूहिक जबाबदारी आहे. आपण हे सगळं सामूहिक जबाबदारीने आपण हे आपले जे कार्य आहे हे पार पाडणार आहे. आता पुन्हा एक वेळा बुलढाणा जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचं आणि त्या युनिटचं आणि संपूर्ण राज्य कार्यकारिणीचं ज्यांनी खूप एफर्ट केले, हा आम्ही सातत्याने दर 2 दिवसाआड आम्ही मिटिंग्स घेतल्या आणि त्याच्यातून मनोबल वाढवत पण तरी प्रयत्नाची गरज आहे. थांबलं नाही पाहिजे, आशावाद राहिला पाहिजे. आपले जास्तीत जास्त लोक आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता आले पाहिजे अशी रास्त अपेक्षा करतो. माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय मुंगस.